अहो तुमच्या लेखी समान आमची ही प्राजक्ता माळी आहे, त्याच्यावर तुम्ही हे वक्तव्य करताय. तुमच्या घरी अशी आई बहीण असतं त्याच्यावर तुम्ही असं कंबर लचकल्यासारखं बोलला असता का? फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत या सुरेश धसचा पहिल्यांदा राजीनामा घ्या, या भाजपमध्ये हाकलून त्याची हकलपट्टी पहिल्यांदा करा. आमच्या या महिलांचा, महाराष्ट्रातील महिलांचा, सावित्रीच्या लेखींचा तुम्ही अपमान केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला सजा झाली पाहिजे. आणि फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत असल्या लोकांना पाठीवर घालू नका, नाहीतर तुमचा पक्ष नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ओबीसीनेच तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि या मतदानाच्या हे कलाकार आहे. कलाकार म्हटलं का कुठल्याही गावात जाणं, कुठेही कार्यक्रम करणं किंवा त्याला राजे आश्रय मिळाल्याशिवाय मोठी मोठं कामं किंवा मोठे मोठे कार्यक्रम होत नसतात, इव्हेंट होत नसतात, किंवा त्याला आश्रय असल्याशिवाय कुणी नाहीतर सगळेजण त्यांना मग दबाव टाकून त्या कार्यक्रमाचा उधळपट्टी करतात किंवा त्यांची टिंगलटवाळी करतात. तर त्या प्रेक्षकापेक्षा जास्त टिंगलटवाळी ह्या सुरेश धस आमदारांनी केलेल्या आहे. आणि बाजूची माणसं त्याचे हसतायत आणि बाईक देतायत. आमच्या संतोष देशमुख यांचा खून झालेल्या प्रकरणी तर हे निंदाजनक आहे, महाराष्ट्राला न शोभणारे वक्तव्य आहे. तर वेळोवेळी हे आमदार सुरेश धस यांच्या मनामध्ये माळी समाजाचा द्वेष आहे, कारण त्यांच्या समोर जो उभा राहिलेला आता जो आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचे धोंडे होते ते माळी समाजाचे होते, म्हणून हे माळी समाजालाच त्यात गुंतवण्याचं काम. ऍक्च्युली हा देशमुखाच्या खून प्रकरणामध्ये प्राजक्ता माळीचा काय संबंध आहे? कुठलाही संबंध नाही. प्रकरण काय आहे, कशाबद्दल बोलताय, ह्याचं भान सुरेश धस यांनी ठेवलेलं नाही. या देशमुखाचं मृत्यू प्रकरण आहे, हे धसास लावण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. ते न करता दुसरं प्रकरण आपल्या अंगावर ओढवून घ्यायचं जे काम केलेलं आहे. तर माझं शासनाला विनंती आहे, हे भाजपचं सरकार आहे, हे भाजपचं सरकार आपली लाडकी बहीण आणि ह्या लाडक्या बहिणीचा अपमान करणार तुमचाच आमदार या ठिकाणी येतोय ना. तुमच्या ज्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही योजना तयार करताय, दुसरीकडे आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान करायचं काम करताय, हे आम्ही खपवून घेणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत या सुरेश धसचा पहिल्यांदा राजीनामा घ्या, या भाजपमध्ये हाकलून त्याची हकलपट्टी पहिल्यांदा करा. आमच्या या महिलांचा, महाराष्ट्रातील महिलांचा, सावित्रीच्या लेखींचा तुम्ही अपमान केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला सजा झाली पाहिजे. आणि फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत असल्या लोकांना पाठीवर घालू नका, नाहीतर तुमचा पक्ष नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ओबीसीनेच तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि या मतदानाच्या जोरावर तुमचं हे 237 प्रचंड बहुमत मिळवून तुम्ही शासनामध्ये आलेला आहे. चांगलं शासन करणं आणि चांगला न्याय द्यायचं काम करा.